टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। रोजगाराच्या नव्या क्षितिजाकडे हिंगोलीची दमदार वाटचाल। भव्य रोजगार मेळाव्यात 300 युवकांचा सहभाग, 225 उमेदवारांना नोकरीच्या ऑफर्स। हिंगोलीत उभारले जाणार कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र। युवकांनी जिल्ह्याबाहेरील संधींचाही स्वीकार करावा। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता। रोजगाराच्या संधी केवळ आपल्या गावात किंवा जिल्ह्यातच मिळतील अशी अपेक्षा न ठेवता ज्या ठिकाणी अधिक चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाण्याची तयारी युवकांनी ठेवली पाहिजे। गरज भासल्यास घराबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्यास संकोच करू नये। अशा अनुभवातून कौशल्य, आत्मविश्वास, आर्थिक स्वावलंबन आणि उज्ज्वल करिअर घडते। युवकांनी उपलब्ध प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीतही योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले। येथील जिल्हाधिकारी कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंत कलेपवार, विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्राध्यापक कैलास मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे तसेच विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हा प्रशासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित हा रोजगार मेळावा हिंगोली जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।